कुलगुरू असताना 4 वर्ष झाली होती, तुमची टर्म 5 वर्षाची होती, 4.25 वर्ष जवळ 4.25 वर्ष झाली होती. 4.25 वर्ष झालेली असताना मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्यांनी तुम्हाला थेट प्लॅनिंग कमिशनवर बोलवून घेतलं. काय नातं आहे तुमचं आणि मनमोहन सिंग यांचं? सुरुवातीच्या काळामध्ये 1991 साली ते अर्थमंत्री असताना नवीन आर्थिक धोरण आलं आणि 2004ला ते मे मध्ये ते प्रधानमंत्री झाले. या 14 वर्षाच्या काळामध्ये मला असं वाटतं की डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आर्थिक धोरणाबद्दलचे विचार ह्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी थोडाफार एक महत्त्वाचा गुणात्मक बदल झाला जो मला जाणवतो. आणि तो बदल असा की केवळ मार्केटवर आपण अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक प्रगतीला मानवी विकासाचा चेहरा देण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना असं जाणवलं असण्याची शक्यता आहे की त्यांना हेही माहिती आहे की नवीन आर्थिक धोरणाच्या संबंधामध्ये मुनगेकरचे काही ॲप्रिहेन्शन्स आहेत आणि ते आजही आहेत. कॉर्पोरेट भांडवलशाही, कॉर्पोरेट कॅपिटल कशा तऱ्हेने चालू शकतो, त्याने विकास होऊ शकतो, परंतु त्यांनाही मान्य आहे की ह्या विकासाचे फायदे समाजातल्या तळागाळापर्यंत जाऊ शकले नाहीत आणि म्हणून शासनाचा हस्तक्षेप पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली पाहिजे, डिलिव्हरी सिस्टीम चांगली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे 11व प्लॅन जे केलेलं आहे ते 11व प्लॅन टुवर्ड फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ, मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ, म्हणजे नुसती इन्क्लुसिव्ह ग्रोथ नाही, टुवर्ड्स मोर इन्क्लुसिव्ह ग्रोथ. आणि हे मी 4 वर्षामध्ये त्यांच्याशी बोलताना व्यक्तिगत पातळीवर प्लॅनिंग कमिशन म्हणजे सगळ्या फोरममध्ये मी माझी भूमिका जी 1991 साली होती ती भूमिका स्पष्टपणे मांडत आलेलो आहे. याच्या पुढे ते मांडत राहणार की आपल्यासारख्या देशामध्ये मार्केट ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, व्यवस्था आहे, परंतु मार्केटने साध्य केलेला आर्थिक विकास गरिबांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी शासन संस्थेचा गुणवान म्हणजे क्वालिटेटिव्ह हस्तक्षेप असण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला असं वाटतं तुमच्या तिथे जाण्यामुळे, म्हणजे तुमच्यासारख्या विचारांचा माणूस तिथे जाण्यामुळे, एका बाजूला मॉन्टेग सिंग अहलुवालिया आहेत की जे वर्ल्ड बँकेतून आलेले आहेत आणि वर्ल्ड बँकेचे त्यांचे संबंध जगजाहीर आहेत, अशा वेळेला तुमच्यासारखा माणूस जो फुले आंबेडकरांचा विचार सांगतो तोही तिथे, तुमच्या जाण्यामुळे फरक पडलाय असं तुम्हाला वाटतं? आता असं आहे की फरक पडला असं मी म्हणणं स्पष्टपणे हे फार मोठं क्रेडिट घेतल्यासारखं होईल आणि त्याच्या मी विरोधामध्ये क्रेडिट घेण्याच्या विरोधामध्ये आहे. परंतु मी एक सांगू शकेन की 4.5 वर्षाच्या मध्ये या सगळ्या गोष्टी जमेत धरल्यानं सुद्धा एकतर मॉन्टेग सिंग अत्यंत हुशार अर्थतज्ञ म्हणजे पॉलिसी फ्रेमर असं म्हणतात आपल्याला येईल, ही इज पॉलिसी फ्रेमर, आणि ज्याच्यामध्ये काही एक निश्चितपणे क्वालिटीज आहेत, ज्याच्यामध्ये चर्चा अत्यंत डेमोक्रेटिकली सगळ्या होतात आणि ही चर्चा सातत्याने होते. स्टेट आणि मार्केट की स्टेट व्हर्सेस मार्केट, प्लॅनिंग कमिशनमध्ये ही भूमिका मान्य झालेली आहे, स्टेट अँड मार्केट. मला वाटतं हो ॲब्सोल्युटली स्टेट व्हर्सेस मार्केट असं न करता स्टेट अँड मार्केट. परंतु उद्या सकाळी पाव विकण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे असं आमची भूमिका नाही आहे. दुसरी गोष्ट अशी, सामाजिक अजेंडा जो आहे केवढ्या गेल्या 4 वर्षामध्ये राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना 1,00,000 कोटी रुपये 5 वर्षासाठी खर्च करायचे आहेत. जगामधला एकमेव प्रयोग असा आहे की अनस्किल माणसाला कमीत कमी 100 दिवस नोकरी तुम्हाला मिळणार. त्याच्यानंतर सर्व शिक्षा अभियान म्हणजे प्रत्येक मुलाला शाळा, त्याच्याचं क्वालिटी सुधारतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन IITs काढणं, पण नवीन IIT, नवीन IIM, ग्रामीण विकासामध्ये योजना, रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण हेल्थ योजना म्हणजे आरोग्याच्या योजना 96,000 crore 96,000 कोटी रुपये पुढच्या 5 वर्षामध्ये खर्च करायचे आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिवासींना त्यांच्या पारंपरिक त्यांचे जे हक्क आहेत ह्याच्यामध्ये वनामध्ये म्हणजे फॉरेस्ट राईट्स ते त्यांना देण्याचं बिल आणलेलं आहे. आता राज्यसभेमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये इतकी सगळी चर्चा करताना सुद्धा शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपल्याकडे देण्यात आलेला नाही. ही एक फार मोठी कमतरता देशामध्ये होती. 60 वर्षानंतर पहिल्यांदा ते आलेलं आहे राईट टू एज्युकेशन बिल. आणि ह्याच्यामध्ये ह्या समग्र आत्ताची टीम जी आमची आहे ही टीम आणि पंतप्रधानांचं मार्गदर्शन, कारण टुवर्ड फास्टर अँड मोर इन्क्लुसिव्ह. मुनगेकर, तुम्ही प्लॅनिंग कमिशनवर आहात, तुम्ही योजना बनवलेली आहे, पण हे जे फायदे तळागाळाच्या वर्गापर्यंत पोचायला हवेत ते अजून पोचताना दिसत नाहीयेत. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की 91 सालपासून आजपर्यंत 2009 पर्यंत खूप फरक पडलाय. मनमोहन सिंग यांनाही मान्य झालेलं आहे की मानवी चेहरा हवा वगैरे वगैरे. मला सांगा, मग आत्ताच्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण जे आहे ते तुम्ही कसं कराल? आत्ताच्या परिस्थितीचं विश्लेषण एक गोष्ट अशी आहे की पहिली गोष्ट अशी आहे की हे फायदे गरिबांच्या पर्यंत आवश्यक त्या प्रमाणात न देण्याचं सगळ्यात मोठं कारण आपल्या सार्वजनिक जीवनातला भ्रष्टाचार आहे. आणि दुर्दैवाने त्याची चर्चा ही लोक करत नाहीत ज्या प्रमाणात केली जायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं की लोकांनी
राज्यकर्त्यांच्या, मी राज्यकर्ता म्हणजे फक्त सरकार म्हणत नाही, मी सर्व प्रकारची सत्ता असताना आहेत ती स्टेट म्हणताय. हां स्टेट, ह्याच्याबद्दल सजगपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. पण त्याच्यासाठी लोकांनी अधिकाधिक एकमत करून, आपल्याकडे झालंय असं की संघटित व्हायला पाहिजे. हां संघटित, आपल्याकडे जे राज्यकर्ते घटक जे आहेत ते संघटित आहेत आणि ज्यांना न्याय पाहिजे ते सगळे विखुरलेले आहेत. मला शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो अनेक वर्ष खाजगीमध्ये मी तुम्हाला विचारतोय, आज जाहीरपणे विचारतो. तुम्ही खरं काय ते सांगून टाका. लोक असं म्हणतात की मुणगेकर खासदार होणार आहेत, लोक असं म्हणतात मुणगेकर राज्यसभेत जाणार आहेत, लोक असं म्हणतात मुणगेकर मनमोहन सिंग यांचं जर सरकार पुन्हा आलं तर मंत्री सुद्धा होतील, किंवा मुणगेकर उपराष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात असं लोक म्हणतात. खरं काय? म्हणजे ह्यातील तर मला खरं लोक काय म्हणतात माझ्याविषयी, का लोकांची इच्छा असेल असं तुम्ही व्हावं असं? हा, लोकांची इच्छा असेल, ही लोकांची काय इच्छा असावी, हे मी जे काय गेल्या 25-30 वर्षामध्ये जगलो केलं ह्याच्याबद्दलची लोकांची इच्छा असू शकते. आणि आयुष्यामध्ये मी काहीतरी लोकांसाठी अधिक प्रखरपणे करावं अशी इच्छा असेल तर त्या इच्छा माझ्याकडनं व्यक्त केल्याबद्दल लोकांचं मी अत्यंत कृतज्ञ आहे. पण ज्या 4 गोष्टींचा आपण उल्लेख केला, या 4 गोष्टींच्यापैकी एकाही गोष्टींच्या विषयी मला आतापर्यंत कल्पना नाही. लोकांची पण संधी मिळाली तर तुम्ही निवडणूक लढवणार का, नाही, किंवा राज्यसभेत जाणार का? नाही, मला असं मी राज्यसभेत जाईन किंवा लोकसभेत जाईन किंवा मला ह्याच्याविषयी मी अजून निश्चितपणे काही मी ठरवलेलं नाही. पण एक गोष्ट मला माहीत आहे, पण त्याला तुमचा विरोध नाही ना, म्हणजे मी एक्झॅक्टली म्हणजे त्याला माझा विरोध नाही. तेव्हा सत्तेमध्ये जाणं आणि ती सत्ता गरिबांच्यासाठी, उपेक्षितांसाठी वापरणं, अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर तिचा मी अत्यंत अनुकूलतेने आणि सहृदयपणे मी विचार करीन. पण त्या अशा सदिच्छा लोकांच्या आहेत, ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हा माझ्यावरचा लोकांचा विश्वास हीच माझ्या आत्तापर्यंतच्या सबंध आयुष्याची कमाई असं मी समजतो. मुणगेकर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही मोकळेपणाने बोललात. थँक्यू. सत्तेवर गेल्यावर गरिबांना न विसरणारी थोडी माणसं असतात. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर त्यापैकी आहेत. म्हणूनच मी त्यांना म्हणतो, डॉक्टर आंबेडकरांचे खरे शिलेदार डॉक्टर मुणगेकर आहेत.